खूप टाइम स्पॅन म्हणूया कमी होत चाललाय रिलेशनशिपचा. म्हणजे जर नाही जमलं किंवा एखादं मोठं भांडण झालं किंवा रील सारखं झालेलं या फॉर दॅट मॅटर स्पेस नाही मिळाली तर सेपरेशन, परिणामी डिवॉर्स हे खूप घडत चाललंय. आणि आत्ता जेन्युअनली की आधीचे म्हणजे आमचे आई वडील की त्यांचं 50-60 वर्षाचा संसार, तुमचा 30 वर्षाचा संसार, बापरे काय सिक्रेट असतं. हा जेन्युअनली मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. ताई तुझं काय उत्तर आहे यावर? मला असं वाटतं की मैत्री या. त्याच्यामुळे काय होतं, प्रेमात आणि लग्नात तुम्ही खूप एकमेकांना बदलायचा प्रयत्न करता, मैत्रीत नाही करत. नाही नाही आपण असं नाही म्हणत की माझा हा मित्र आहे पण मला असं वाटतं की त्याने त्याचं वागणं बदलावं, असं नाही म्हणत. तर हे सुमितनी खूप कसोशीने पाळलं की त्याने मला कधीच नाही सांगितलं की तू बदल किंवा ह्या गोष्टी तुझ्या मला आवडत नाही आहेत तर तू बदल. त्यांनी काही ऍक्सेप्ट केल्या, काही सोडून दिल्या. आणि मग त्यांनी ते केलं म्हटल्यानंतर मग नॅचरली असं होतं की, आणि खूपदा काय होतं माहिती ना की स्पेस बद्दल आपण खूप बोलतो की स्पेस मिळाली पाहिजे, नात्यात स्पेस मिळाली पाहिजे. पण बरोबर असताना तुम्ही गोष्टी काय करता, एकत्र तुम्ही काय गोष्टी करता, ते पण तेवढंच महत्वाचं आहे की तो एकत्रपणा तुम्ही एन्जॉय करता का, काही गोष्टी ठरवून तुम्ही एकत्र करता का. कारण स्पेस बद्दल खूप बोलतो पण टुगेदरनेस विषयी बोलत नाही, असं आपल्यामध्ये खूप झालंय. आणि आमच्यामध्ये असं आहे की आम्ही दोघेही काहीही न करता तासनतास एकत्र बसू शकतो वा. आणि ते आम्हाला दोघांना खूप आवडतं. दुसरी गोष्ट अशी आहे की सुमित पार्टी बॉय नाही आहे किंवा त्याला, आम्हाला दोघांनाही, म्हणजे मी खरं तर समाजात जास्त वावरते, गोष्टी जास्त करते, येस. पण पार्टी आणि धम्माल ह्याच्यात आम्ही खूप नाही होत. त्याच्यामुळे आम्हाला दोघांना, सुमित गातोय घरी, मी ऐकतेय, आम्ही दोघे मिळून काहीतरी स्वयंपाक करतोय किंवा तो करतोय, मी नुसतीच आळस करते, अशा गोष्टी आम्हाला दोघांना खूप करायला आवडतात. त्याच्यामुळे मला वाटतं की हेच असावं. म्हणजे आणखीन काय असतं संसार म्हणजे. आणि आम्ही संसाराचं फार ओझं नाही घेतलं, त्याच्यामुळे कदाचित तो सुखी झाला. हा, नाही तर ते सोसायटी प्रेशरच किती असतं की हो, आता नाही. लग्न झालं, आता आदर्श आयुष्य संसार करायचा आहे, बदलणार. आदर्श संसार करायचा आहे, अशा काही आदर्श गोष्टींमध्ये आम्ही फार अडकलो नाही. आणि इतकं रिलेटिव्ह आहे ना ते. आदर्श म्हणजे माझ्यासाठी जे वेगळं आहे Correct. तुझ्यासाठी वेगळं असेल. Correct, त्यामुळे correct. त्याच्यामुळे सोसायटल प्रेशरची गरजच नाही की आपल्याला कोणतरी सांगेल की आता लग्नानंतर आयुष्य हे बदलणार. काय म्हणतील, हे जे काय ना आपल्याकडे, हा हा हा. अरे बापरे असं नको वागायला, मग ते काय म्हणतील. कोणीच आपल्याला इकडे आपणच आहोत शेवटी एकमेकांसाठी. येस. आणि ना आत्ता म्हणजे या बोलण्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली आहे की एवढं सॉर्टेड आत्ता आहे कारण या रिलेशनशिपचा पायाच मैत्री आहे. मैत्री आहे, राईट. आणि नाटकाचंच नाव आहे, ही दोस्ती तुटायची नाही. तर हे तेव्हाच एकमेकांना सांगितलं होतं का की ही मैत्री आयुष्यभर मैत्री राहील, नो मॅटर व्हॉट. नवरा बायको होऊ, आई बाबा होऊ, आजी आजोबा होऊ, पण मैत्री जो बेस आहे तो तसाच असणार आहे. खरं तर असं सांगितलं काहीच नव्हतं पण ते राहिलं. राहिलं. म्हणजे मला खरंच असं वाटत नाही की काही फार स्पेशल केलंय त्याच्यासाठी. दोन गोष्टी झाल्या आमच्याकडून नकळतपणे की आम्हाला फार चांगले आदर्श मिळाले. ते काय आमच्या हातात नव्हतं. आमच्या आई वडिलांची, दोन्हीकडच्या आई वडिलांची, त्यांची म्हणजे त्या नवरा बायकोंची एकमेकांची आणि त्यांची दोन कपल्सची एकमेकांची ही मैत्री इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये अपेक्षांचं ओझच नाहीये. आणि ते आम्ही बघितलेलं असल्यामुळे नॅचरली असं होतं की आपण, आपले आई वडील जे करत असतात की आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत पण असं म्हणतो की आपण काही संस्कार आणि आदर्श असे काही ठेवत नसतो, ते आपल्याला बघत असतात. म्हणजे मी नेहमी म्हणते की एकदा मुलं झाल्यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही 24 तास सीसीटीव्ही के निगराणी में आहात. ते तुम्हाला सतत बघत असतात आणि त्याच्यातून शिकत असतात. त्याच्यामुळे आम्ही आमच्या आई वडिलांनी कशी त्यांची मैत्री छान जोपासली ते बघितलं होतं. सो तेच आमच्या बाबतीमध्ये झालं कदाचित.